नमस्कार. आज आपण खूप छान गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे हे करू नका. तुमचं जर मूल 5-6 वर्षाचा असेल तर त्याला ही नक्कीच तुम्ही गोष्ट ऐकवा किंवा त्याला वाचायला सांगा, ऐकायला सांगा. कारण की हे करू नका, हे केल्याने काय होणार आहे, तुमचंच नुकसान होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या दैनंदिन व्यवहारात अशा खूप गोष्टी आहेत की त्या आपण करतोच, पण काय होतं त्या गोष्टी केल्यामुळे आपलंच नुकसान होतं. आश्चर्य वाटेल ना तुम्हाला, पण हो, हे अगदी खरे आहे. बघा, आपण काय काय करतो, आपण काय काय चुका करतो, त्या आणि त्या का टाळाव्यात ते आपण पाहणार आहोत. कोणत्या चुका आपण करतो, तर आई सकाळी उठवते. शाळेत जाण्यासाठी तुम्ही हसत उठता की रडत उठता? तुम्हाला स्वतःलाच प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आई सकाळी तुम्हाला उठवते तेव्हा तुम्ही हसत उठता की रडत? केली ना पहिली चूक, कारण तुम्ही काय करता, रडत उठता. उठताना नेहमी हसत उठावे. ही एक चांगली सवय आहे जी आपण आपल्याला लावून घेतली पाहिजे. उठताना नेहमी हसत उठावे. आईंना, बाबांना घरात खूप कामे असतात, त्यामुळे तुम्हाला तुमची कामे जेवढी करता येतील तेवढी करा. बघा, आपल्याला काय काम असतं, फक्त आपण छोटं मुलं आहोत, आपल्याला फक्त खेळणे, अभ्यास करणे, स्कूलला जाणे एवढंच काम असतं. पण आई वडिलांना तसं नसतं. त्यांना तुमची जबाबदारी, पूर्ण घराची जबाबदारी, सर्व काही त्यांच्यावर असते. त्यामुळे त्यांना खूप सारी कामं असतात. म्हणून आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपलं काम आपण करायचं. आई बाबांवर बऱ्याचशा गोष्टींमध्ये अवलंबून राहायचं नाही. जे आपल्या जोगं आहे करण्याजोगं ते आपण आपलं करून टाकायचं. आई बाबांना त्रास देऊ नका. तुम्ही स्वतः करतच नाही, उलट सगळ्या गोष्टी आई किंवा बाबांकडून करून घेता. आहे की नाही ही पण चूक. त्यामुळे आपल्या गोष्टी जेवढ्या काही आपल्याला करता येतील तेवढ्या आपण कराव्या. शाळेत आल्यावर वर्गात जेव्हा आपल्या बाई म्हणजेच आपल्या शिक्षिका, टीचर जे काही शिकवित असतात, पण आपलं लक्ष कुठे असतं, आपण तुमचे लक्ष नसते. ही तुमची चूक आहे. लक्ष नसेल तर तुम्हाला समजणार नाही. टीचर काय शिकवते हे जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं नाही तर ते हमखास तुम्हाला समजणारच नाही. समजले नाही तर परीक्षेत कमी गुण मिळतील, आणि कमी गुण मिळाले तर तुम्हाला माहित आहे काय होते ते, होय की नाही. कमी गुण मिळाल्यावर मग काय होतं हे तुम्हाला माहितच आहे. तुम्ही वर्गात भरभर लिहित नाही, म्हणजे स्लो रायटिंग करता, वही अपूर्ण राहते, पूर्ण होत नाही तुमची रायटिंग, कारण तुमचे लक्ष वर्गात नसते. शिवाय शाळेत दिलेला गृहपाठ घरी करीत नाही. आई बाबांना काम असते, त्यांना कधी कधी वेळ मिळत नाही. तुमचा गृहपाठ नियमित तुम्हीच करायला हवा. म्हणजे जो काही टीचर तुम्हाला होमवर्क देते तो तुमचा तुम्ही व्यवस्थित करायला हवा. कळत नसेल तर तुम्ही आई बाबांना जरूर विचारू शकता, पण करायचाच नाही. ही काय आहे, तुमची एक चूक आहे आणि यामुळे तुमचेच नुकसान होते. तुम्ही आई बाबांबरोबर फिरायला जाता, पण त्यांच्यासोबत चालत जा. त्यांचे बोट पकडून चला. रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला, पण तुम्ही कधी कधी हे करत नाही. आहे की नाही चूक? हो, नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. पुढची गोष्ट, बगीच्यात फिरायला खेळायला गेले. बगीचाच म्हणजे काय, गार्डन. जेव्हा आपण गार्डन मध्ये खेळायला फिरायला जातो तेव्हा काय करतो की तिथल्या फुलांना हात लावतो, फुले तोडतो. तसेच करू नये आपण, कारण की त्यांना त्या गोष्टीमुळे त्रास होतो. फुलांना म्हणजे झाडांना, पक्ष्यांना, सगळ्यांना स्वतःचं असं मन असतं, ती सजीव असतात. ती आपल्याला जसं लागल्यावर दुखतं तसं सेम त्यांनाही होतं. त्यामुळे त्यांना आपण त्रास देऊ नये, तसे करू नये. आपण तिथल्या खेळण्यांवर खेळताना न भांडता खेळावे. सर्वांनी मिसळून खेळावं. इतर मुलांसोबत शांतपणे खेळावे. तसेच तिथे बसून तुम्ही जेव्हा खाऊ खाता आणि कचरा
तिथेच खाली फेकता. केली की नाही चूक पुन्हा? तिथे डस्टबिन असतात, तिथे माझा खाऊ मला द्या असे म्हणणारे डस्टबिन बसवलेले असतात. आपण जे तुम्ही खायला मनाई नाही, पण तुम्ही जे पण खाता त्याच्यानंतर जो वेस्टेज असतो, जो काही कचरा असतो, तो तुम्ही त्या प्रॉपर डस्टबिन मध्येच टाकायला हवा. खाली फेकायचा नाही. कचरा तेथील कचऱ्याच्या डब्यातच टाका व स्वच्छता पाळा. यामुळे ते गार्डन, तो बगीचा नेहमी स्वच्छ राहील. तुम्ही जाऊन गेल्यावर जेव्हा दुसरे कोणी येईल तेव्हा पण त्यांना तो स्वच्छच भेटेल. आहे की नाही? ह्या सगळ्या चुका जर आपण टाळल्या तर किती छान होईल. आपल्याला एक चांगली सवय लावेल आणि चांगल्या सवयी नेहमी ह्या शिकायलाच हव्या. नवीन नवीन गोष्टी आपण अंगीकारायलाच हव्या. तुम्ही जेव्हा दुकानात जाता, घेतलेले सामान प्लास्टिकच्या पिशवीत आणता किंवा भाजीवाल्या काकांकडे जाता तर प्लास्टिकच्या पिशवीत घेता. तसे करू नका. प्लास्टिकची पिशवी ही घातक आहे, कारण की तिचं विघटन होत नाही. घरून जातानीच काय करायची? आपण आपली कापडाची किंवा कागदाची पिशवी सोबत घ्यायची. मुलांनो, अजूनही अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायला नको, पण तुम्ही त्या करता आणि त्यामुळं काय होतं? तुमचंच नुकसान होतं. अरेच्छा, मुख्य तर राहिलेच. तुम्ही दूरदर्शनवर किती वेळ बघता? दूरदर्शन किती वेळ बघता म्हणजेच टीव्ही किंवा मोबाईल तुम्ही किती वेळ पाहता? त्यातून तुम्ही काय शिकता का नुसतंच टाइमपास करता? व्हिडिओ गेम किती वेळ खेळता? खूप वेळ. आई बाबा, आजी आजोबा रागवतात तरी तुम्ही त्यांचेही ऐकत नाही. मोठ्यांचे न ऐकणे ही तर सर्वात मोठी चूक आहे. आपल्यापेक्षा मोठी माणसं जेव्हा आपल्याला काही सांगत असतात तर ते आपल्या भल्याचंच सांगत असतात, पण मुलांना ही गोष्ट समजत नाही. त्यांना वाटतं आई बाबा, आजी आजोबा फक्त ओरडतात, तर तसं नाही, ते तुमच्या चांगल्यासाठीच सांगत असतात. मोठ्यांचं नेहमी ऐकावं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात, ज्या तुमच्यासाठी चांगल्या आहेत. आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नाहीत तर त्या आवर्जून टाळायला हव्यात, त्या करायच्या नाही. आणि मग पहा, तुम्ही सगळ्यांचेच आवडते बनाल आणि सर्वजण तुमच्यावर प्रेम करतील. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.